तर दुसरीकडे विरा देसाई मधली सुद्धा दृश्य जी आहे ती समोर आलेली आहेत। अंधेरीमधल्या विरा देसाई रोडवर पाणी साचलेलं आहे। उच्चभ्रू वस्ती म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं। हाई प्रोफाइल लोक या ठिकाणी राहतात। गोविंद ठाकुर हमसे प्रतिनिधि हमसे सोबत है। गोविंद, देख रहे हैं कि विरा देसाई रोड पे पानी जमा हुआ है, क्या हालात है? पता विरा देसाई रोड पर तो पानी जमा हुआ, पूरा रोड पानी से भरा हुआ है। यह रोड कम नदी ज्यादा दिख रहा है, हर तरफ पानी पानी। लेकिन मैं इस वक्त जहां पे खड़ा हूं यह एवरसाइन पार्क सोसाइटी है और ये हाई प्रोफाइल सोसाइटी है। मैं इस वक्त फुटपाथ पर खड़ा हूं, आपको मैं तस्वीरें दिखाऊंगा। कैमरामैन से चाहूंगा कि वो मुझे दिखाए, जिससे आपको इस सोसाइटी के अंदर कितना पानी भरा है वो आपको पता चलेगा। देखिए मैं इस वक्त फुटपाथ पे खड़ा हूँ, घुटनों तक पानी है और जैसे जैसे मैं सोसाइटी के अंदर जाऊंगा पानी का स्तर आपको बढ़ता हुआ नजर आएगा। ये देखिए पूरा गेट डूबा हुआ है, पूरा कमर तक यहाँ पे पानी जमा है और इस सोसाइटी के अंदर जो गाड़ियां पार्क की गई है वो पूरी गाड़ियां पानी में डूबी हुई नजर आएगी। यह सिर्फ एक सोसाइटी का दृश्य है, लेकिन इसी तरह का नजारा यहाँ के जो आसपास की सोसाइटियां हैं, बिल्डिंगें हैं, उन तमाम सोसाइटियों के अंदर इसी तरह का नजारा देखा जा रहा है। यह वॉचमैन का केबिन है। वॉचमैन नीचे कुर्सी छोड़कर विंडो पे बैठा हुआ है, क्योंकि इसके केबिन के अंदर भी इस वक्त पानी भरा हुआ है और इस सोसाइटी के लोगों को भी बाहर निकलने के लिए मना कर दिया गया है। इसी तरह का नजारा इस बिल्डिंग के आसपास की परिस्थिति है ये अत्यंत भयानक है आणि जोखीम। तर आता ही किंग सर्कल मधली दृश्य आपण पाहताय। गाड्या या पावसाच्या पाण्यामध्ये बंद पडलेल्या आहेत। दुचाकी असो किंवा चारचाकी असो किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असो, आणि पाऊस पडत राहिला तर मात्र पाणी अशाच पद्धतीने भरत राहील। आणि थेट दृश्य माझ्या मागची सुद्धा आपण पाहतोय की कसं वातावरण सध्या या ठिकाणी आहे आणि जवळपास कमरेभर पाण्यातून माग काढताना आपल्याला सर्व मुंबईकर पाहायला मिळतात। महिला असू द्या, मुली असू द्या, पुरुष असू द्या, या सगळ्यांना याचा फटका बसलेला आहे। जवळपास पर्यंत माटुंग्यापासून परळपर्यंत आणि घाटकोपरपासून सायनपर्यंत ट्रॅफिकचा खोळंबा झालेला आहे। कारण वाहतूक जी आहे ती माटुंगा किंग सर्कल या ठिकाणी अत्यंत संत गतीने सुरू आहे आणि बरेचसे लोक आहेत जे या पाण्यातून माग काढण्याचा प्रयत्न करतात, धक्का मारतात। कितने देर से फंसे हो यहाँ पे? 1 घंटा हो गया। 1 घंटा हो गया। तर आपण पाहतो 1 तासापासून हे लोक अडकलेले आहेत। बऱ्याचशा बाईक्स आहेत ज्या पुढे जात होत्या, मात्र आता त्यांना पुन्हा मागे जावं लागतंय। बऱ्याचशा गाड्या आहेत त्या या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीनं वातावरण झालेलं आहे आणि शाळेच्या ज्या बसेस आहेत त्या सुद्धा या ठिकाणी अडकलेल्या आहे। बघा ही शाळेची बस आहे, विद्यार्थ्यांना घेऊन जाते आणि ही शाळेची बस सुद्धा यामध्ये अडकलेली आहे। बघा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की शाळेच्या ज्या बसेस आहेत त्या सुद्धा या ठिकाणी अडकलेल्या आहेत आणि यातून माग काढताना आपल्याला मुंबईकर त्यासोबतच इतर जे स्वयंसेवी संस्थेचे जे पदाधिकारी आहेत ते पाहायला मिळतात। मोठी बस जी आहे ती या ठिकाणी अडकलेली आहे। विद्यार्थ्यांना घेऊन ही स्कूल बस जात होती, मात्र ही स्कूल बस या सायन माटुंगा या भागामध्ये अडकलेली आहे आणि त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। जे शाळेचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या स्कूल बसमध्ये अडकल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळते। मी माझा कॅमेरामॅन मनीष विचारेला सुद्धा सांगेल की या ठिकाणी पुढे यावं, जेणेकरून आपल्याला या बऱ्याच वेळापासून ही स्कूल बस आहे ती या ठिकाणी अडकून पडलेली आहे आणि स्कूल बस खरं तर शाळा सोडण्यात आल्या, मात्र हे जे शाळेचे विद्यार्थी आहेत या स्कूल बस मध्ये अडकलेले आहेत। कितने देर से आप लोग यहाँ पे फंसे हो? कितने देर से फंसे हो यहाँ पे? आधा घंटा। पानी भरा हुआ है, आप लोग एंजॉय कर रहे हो, क्या लगता है आप सब लोगों को? अभी मैं स्विमिंग करने जाने वाली हूँ। बघा ये सभी विद्यार्थियों प्रतिक्रिया है। कौन से स्कूल से आप लोग? कौन से स्कूल से आप लोग? कौन से स्कूल से? व्हाट्स योर स्कूल नेम? शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी अडकलेले आहे। बघा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। बस अडकलेली आहे आणि संपूर्ण बस कशा पद्धतीने अडकली आहे शाळेची ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। लहान लहान विद्यार्थिनी आहेत या बसमध्ये बसलेल्या आहेत। खरं तर पाणी साचलेलं आहे आणि ही सगळी परिस्थिती बघा, जवळपास कमरेभर पाणी जे आहे ते या ठिकाणी भरलेलं आहे। बघा मुलांकडून या ठिकाणी होड्या सोडल्या जात आहेत, पाणी भरलेलं आहे आणि या पाण्यामध्ये विद्यार्थ्यांकडून होड्या सोडल्या जात आहेत आणि होड्या सोडून प्रशासनाला कुठे ना कुठेतरी एक प्रकारचा टोला या सगळ्या विद्यार्थ्यांकडून लगावला जातोय। उपरोधिक टोला आहे। खरं तर जेव्हा जेव्हा पाणी भर साचतं मुंबईकरांची अशाच पद्धतीने दैना उडते आणि बोटी कागदाच्या ज्या होड्या आहेत त्या या ठिकाणी सोडून
हे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. जे बाईक स्वार आहेत त्यांच्या बुलेट बघा, या ठिकाणी बुलेट बंद पडलेली आहे आणि बुलेट आता मागे नेण्यात येते. बऱ्याचशा गाड्या आहेत ज्यांचा खोळंबा झालेला आहे, बरेचसे ट्रक चालक आहे, वाहन चालक आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी खोळंबा झालेला आहे. आणि नेमकं ही परिस्थिती आटोक्यात कधीपर्यंत येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघा, हे माटुंगा पोलीस ठाणे आहे. माटुंगा पोलीस ठाण्याच्या आतमध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे. पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बस चालक आहे या ठिकाणी. भाई साहब, कितने देर से फंसे हैं यहाँ पे? कितने देर से खड़े हैं आप? कितने देर से खड़े? 1 घंटा हो गया। 1 घंटा हो गया। लगता है आगे जा पाओगे? आपको लगता है आगे जा पाओगे? नहीं जा पाऊंगा आगे। बस यहाँ पे फंस गई है, पीछे पूरा ट्रैफिक जाम है। आपको पता था इतना पानी भरेगा यहाँ पे? नहीं, पता नहीं था मेरे को, पता नहीं था पानी इतना भरेगा इधर। अभी क्या करेंगे, आगे क्या करेंगे? इधर अभी रुक रहा हूँ इधर। नक्कीच आपण पाहतोय की आता इथेच थांबणार असं म्हणताय. बघा, ही सगळी दृश्य बघा, बुलेट बंद पडलेली आहे आणि बुलेटला पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. त्यासोबतच ज्या दुचाकी आहेत त्यांना सुद्धा पुढे नेण्याचं काम जे आहे ते इथल्या स्थानिक नागरिकांकडून केलं जाते, मदत केली जाते. मात्र बऱ्याचशा स्कूल बसेस आहेत ज्या या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत, त्या नेमक्या आता पुढे कशा जाणार हा सुद्धा प्रश्न आहे. 1 ते 2 तास पाण्याचा निचरा होण्यासाठी लागतील जर पाऊस थांबला तर, अशी माहिती सर्वसामान्य मुंबईकरांना प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नेमकी परिस्थिती कधीपर्यंत आटोक्यात येईल हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण मुंबईत होत असलेल्या या पावसाने मुंबईकरांची दैना उडाली आहे. कॅमेरापासून मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर किंगसर मधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय आणि वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. मुंबईतल्या मुसळधार पावसाचा वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक ही संथ गतीनं सध्या सुरू आहे. ठिकठिकाणी हीच दृश्य आज पाहायला मिळत आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत. हिरा, वृषाली, सकाळी 7 वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी इथे सुरू झालेली. हळूहळू वाहतूक कोंडी वाढत गेली आणि आता बघू शकतो की इंचांनी वाहने हे पुढे सरकत आहेत. BKC जाण्यासाठी असेल, वरळी जाण्यासाठी असेल, मुंबई जाण्यासाठी हे इथून सगळं मार्ग निर्माण होतात आणि ही वाहतूक जवळपास गोरेगाव दहिसरपर्यंत गेलेली. काही ठिकाणी ही पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं. बरेचसे ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी अडकले आहेत. ट्रॅफिक पोलीस त्या ॲम्ब्युलन्सला मार्ग मोकळा करून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र सकाळपासून ही ट्रॅफिक कोंडी झाली, त्यामुळे नागरिकांना अक्षरशः दैना उडालेली. 5 तास झाले, 5 तास जास्त झाली ट्रॅफिक कोंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत. ज्या ठिकाणी जायला 1 तास लागतो त्या ठिकाणी 2-2, 3-3 तास लागतात. त्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत. कुठलंही पूर्वनियोजन नाही असं त्यामुळे बरेच नागरिक यांनी प्रतिक्रिया दिल्यात आणि ही वाहतूक कोंडी आता हळूहळू सेल करण्याचा प्रयत्न करते, मात्र सुटत नाहीये. पावसाचा वेग हा अजून वाढतोय, त्यामुळे वाहतूक कोंडी अजून वाढणार आहेत. हवामान खात्याने सुद्धा इशारा दिला की पुढील 2 ते 3 तास महत्त्वाचे असणार आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन सुद्धा आवाहन केलं नागरिकांना की भाईसाहेब, तर आपण बघू शकतो की अक्षरशः नागरिक वैतागले या ट्रॅफिक कोंडीमुळे आणि ट्रॅफिक कोंडी सुटण्याचं नाव घेत नाही. वृषाली, नक्कीच हिरा, तुम्ही असं